चला तर मग या व्हिडिओमध्ये काय बघूया आपण, प्रिपरेशन ऑफ अल्केल हलाइड्स बघायचे आपल्याला. प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइडच्या प्रिपरेशनच्या भरपूर मेथड आहेत. त्यातली पहिली मेथड आहे दॅट इज फ्रॉम अल्केन. बघा पहिली मेथड कुणापासून तयार करायचं आपल्याला, फ्रॉम अल्केन. आणि मेथडचं नाव काय बघा, डायरेक्ट हॅलोजिनेशन. आता डायरेक्ट हॅलोजिनेशनचा अर्थ काय, आपल्याला कुणापासून अल्किल हलाइड तयार करायचे आहेत, अल्केन्स पासून. अल्केन्स म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन काय असतो, सिंगल बॉन्ड असतो. त्यांच्यामध्ये डायरेक्ट काय करायचं आपण, हॅलोजन ऍड करायचा. डायरेक्ट हॅलोजन ज्या वेळेला ऍड करू त्यावेळेला त्या प्रोसेसचं नाव काय असणार, हॅलोजिनेशन. केमिस्ट्रीमध्ये नाव कसं लक्षात ठेवायचं, TiON म्हणजे रिॲक्शन. TiON चा अर्थ घ्यायचा रिॲक्शन, आणि ह्या रिॲक्शनला काय जोडलाय, हॅलोजन ऍड केलं. म्हणजे शब्द कसे जोडलेत बघा, TiON हा शब्द म्हणजे रिॲक्शन. मग ह्या रिॲक्शन वर्डला काय ऍड केलेलं आहे, हॅलोजन ऍड केलं. याचा अर्थ ह्या रिॲक्शन मध्ये काय ऍड होत असणार, हॅलोजन ऍड होत असणार. दॅट इज कॉल्ड एज डायरेक्ट हॅलोजिनेशन. डायरेक्ट म्हणजे डायरेक्टली फक्त एक अल्केन घ्यायचं आणि त्याच्याशी हॅलोजन कंबाईन करायचं, बाकी कुठला इंटरमिडिएट घ्यायचा नाही. आता आपण मग पहिली प्रोसेस चालू करूया बघा. एक रिॲक्शन घ्या, मिथेन. मिथेन मध्ये आपण Cl2 ऍड केला. आता मिथेन मध्ये क्लोरीन ऍड केला तर ह्या हॅलोजिनेशन आपण नाव देणार क्लोरिनेशन. आता क्लोरिनेशनचा अर्थ लक्षात येतो, क्लोरीन ऍड करणार. व्हॉट विल बी द मीनिंग ऑफ ब्रोमिनेशन, ब्रोमिन ऍड करणार. आयोडिनेशन म्हणजे काय, आयोडीन ऍड करणार. आता आपण काय करूया, क्लोरिनेशन. मग क्लोरिनेशनला कशाचा प्रेझेन्स लागतो, सनलाइटचा प्रेझेन्स लागतो. म्हणजे इथं टेम्परेचर पण रिक्वायर्ड असतं. हाय टेम्परेचरला पण रिॲक्शन होते, तुमचे फ्री रॅडिकल पेरॉक्साइड पण लागतात. पण तात्पुरतं असं लक्षात ठेवा की मिथेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, अल्ट्राव्हायोलेट लाईट. इट विल प्रोड्यूस काय होणार आहे बघा, यातला एक हायड्रोजन निघून जाईल, एक क्लोरीन येतील, निघून गेलेला हायड्रोजन ह्या क्लोरीन सोबत कंबाईन होऊन HCl तयार होईल. तुमचा मेन प्रोडक्ट काय तयार होईल, CH3Cl प्लस HCl. दिस प्रोडक्ट इज कॉल्ड एज अ मिथाइल क्लोराइड. सिंपल रिॲक्शन आहे, अतिशय सोपी रिॲक्शन आहे. काय केलं बघा, आपण मिथेन घेतला, मिथेन मध्ये क्लोरीन ऍड केलं, मिथाइल क्लोराइड आणि HCl तयार झालं. परंतु ही रिॲक्शन जनरली वापरत नाही. जनरली का वापरत नाही, तर ही रिॲक्शन मध्ये आपल्याला मिक्स प्रोडक्ट मिळतात. आपल्याला हवा आहे काय, मिथाइल क्लोराइड, तर मिथाइल क्लोराइड मिळणार नाही. मिथाइल क्लोराइड सोबत अजून बरेचसे प्रोडक्ट मिळणार आहेत. त्यामुळे ही रिॲक्शन काय केली जात नाही, लॅबोरेटरीमध्ये वापरत नाही. आता लॅबोरेटरीमध्ये न वापरण्याचं रिझन सांगितलं की मिक्स प्रोडक्ट. आता मिक्स प्रोडक्ट म्हणजे काय होतात, तुम्हाला पाहिजे मिथाइल क्लोराइड, तर ही रिॲक्शन इथं थांबणार नाही. बघा मिथेन क्लोरीन सोबत कंबाईन झाला, मिथाइल क्लोराइड तयार झालं, तर हे तयार झालेलं मिथाइल क्लोराइड CH3Cl परत क्लोरीन सोबत कंबाईन होतं इन प्रेझेन्स ऑफ Hµ म्हणजे काय, सनलाइट. मग काय होणार आहे बघा, ह्यातला एक क्लोरीन एका हायड्रोजनला अजून रिप्लेस करेल. तुमचं स्ट्रक्चर काय राहील इथं, CH2Cl2 प्लस HCl. दिस इज कॉल्ड एज अ डायक्लोरोमिथेन. इथं काय तयार झालं, तुमचं डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार झालं का. हे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह परत इकडे येणार, CH2Cl2 परत ते क्लोरीन सोबत कंबाईन होईल इन प्रेझेन्स ऑफ Hµ. काय तयार होईल बघा, CHCl3 प्लस HCl. हे CHCl3 तयार झाले, ते परत काय होणार आहे, परत आणि क्लोरीन सोबत कंबाईन होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ Hµ. काय तयार केलं बघा, CCl4 प्लस HCl. जोपर्यंत तुमच्या अल्केन मधले सगळे हायड्रोजन रिप्लेस केले जात नाहीत तोपर्यंत ही रिॲक्शन होणार आहे. आपल्याला पाहिजे होतं काय, मिथाइल क्लोराइड तयार. काय झालं, डायक्लोरोमिथेन, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड. असे हे किती प्रोडक्ट तयार होतात ह्या रिॲक्शन मध्ये, 4 प्रोडक्ट तयार होतात. मी पहिल्यांदा सांगितलं ना ही रिॲक्शन का वापरायची नाही, तर इथं मिक्स्ड प्रोडक्ट तयार होतात. हे 4 प्रोडक्ट. आता हे 4 प्रोडक्ट कुठला प्रोडक्ट किती तयार होणार डिपेंड्स की तुम्ही क्लोरीनची क्वांटिटी किती घेताय. हे बघा तुम्ही काय घेतलं, मिथेन घेतलं आणि क्लोरीन एक्सेस मध्ये घेतलं. एक्सेसचा अर्थ काय, जास्त प्रमाणात. समजा तुमच्या रिॲक्शन मध्ये क्लोरीन एक्सेस मध्ये घेतलेलं असेल तर काय होणार आहे, ह्यातला क्लोरीन इथं ऍड म्हणून मिथाइल क्लोराइड तयार झाल्यानंतर सुद्धा काही क्लोरीन शिल्लक राहील. तो क्लोरीन परत कोणाशी कंबाईन होईल, ह्या मिथाइल क्लोराइडशी कंबाईन होईल, परत तुमचं डायक्लोरोमिथेन तयार होईल. डायक्लोरोमिथेन झाल्यानंतर सुद्धा जर एक्सेस क्लोरीन मधला काही क्लोरीन शिल्लक राहिला तर तो ह्या डायक्लोरोमिथेनशी कंबाईन होऊन क्लोरोफॉर्म तयार करेल. क्लोरोफॉर्म तयार झाल्यानंतर सुद्धा जर क्लोरीन शिल्लक राहिला तर तुमचं काय होणार आहे, कार्बन टेट्राक्लोराइड तयार होणार आहे. तुमचे किती प्रोडक्ट कुठं, ही रिॲक्शन कुठपर्यंत जाणार आहे, इट डिपेंड्स की तुम्ही क्लोरीन किती घेतलेलं आहे. आलं लक्षात. आणि जनरली क्लोरीन एक्सेस घेतला तर ही रिॲक्शन इथं थांबत नाही, म्हणून ही रिॲक्शन लॅब मध्ये तयार करू शकत नाही.
आपल्याला काय करायचं, समजा तुम्हाला मिथाइल क्लोराइड तयार करायचं तर काय करावं लागेल, फक्त मिथाइल क्लोराइड तयार करायचं आहे. तर आपल्याला हे रिॲक्शन कंट्रोल करावे लागेल, इथंच थांबवायचं असेल. आणि रिॲक्शन कंट्रोल करण्याचं जे काही मेकॅनिझम असते ते लॅबमध्ये नसतं, ते इंडस्ट्रियल लेवलवर असतं. त्यामुळे ही रिॲक्शन इंडस्ट्रियल लेवलवर करतात. आणि दॅट्स वाय दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग मेथड किंवा इंडस्ट्रियल मेथड म्हणतात ह्याला. काय नाव देऊ आपण ह्याला, इंडस्ट्रियल मेथड. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग मेथड. ह्याला अजून एक नाव आहे मॅन्युफॅक्चरिंग मेथड. दोन नाव दिली. आता काय करतात बघा, मॅन्युफॅक्चरिंग मेथड म्हणजे काय करायचं आहे, तर एक काम करूया आपण. समजा आपल्याला ही रिॲक्शन इथंच थांबवायची असेल तर आपण हे क्लोरीन एक्सेस घ्यायच्या ऐवजी समजा तुम्ही मिथेनच एक्सेस मध्ये घेतलं. आता थोडीशी रिॲक्शन वेगळी, मिथेन एक्सेस मध्ये घेतलं तर काय होणार आहे बघा. मिथेन एक्सेस मध्ये क्लोरीन कमी आहे, साहजिक आहे क्लोरीन या मिथेन मध्ये ऍड होऊन मिथाइल क्लोराइड तयार होईल. आता मिथाइल क्लोराइडचं पुढे डायक्लोरोमिथेन तयार होण्यासाठी क्लोरीनच आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण रिॲक्शन इथंच थांबवू शकतो की आपल्याला हवा असलेला मिथाइल क्लोराइड तयार करू शकतो. कधी आपण जर काय घेतलं, मिथेन एक्सेस मध्ये घेतलेलं असेल तर. आता ह्या रिॲक्शनचं काय करायचं, आपल्याला मेकॅनिझम बघायचं. रिॲक्शन तर समजली का, रिॲक्शन कशी झाली, मिथेन प्लस क्लोरीन मिथाइल क्लोराइड. पण ही रिॲक्शन पुढे पूर्णपणे कार्बन टेट्राक्लोराइड पण झालं आहे. आता ह्याचं मेकॅनिझम बघूया ह्या रिॲक्शनचं. तर रिॲक्शनचं मेकॅनिझम कसं होतं, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन मेकॅनिझम होतं. फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन मेकॅनिझम. याचा अर्थ काय, फ्री रॅडिकल बघितलेत आपण, जीओसी मध्ये बघितलेलं आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायचं असेल तर जीओसी परफेक्ट पाहिजे. जीओसी शिकल्याशिवाय तुम्हाला पुढे एकही पॉईंट घेतला येणार नाही. मेकॅनिझम तर शिकायचं असेल तर तुम्हाला जीओसी लागते. फ्री रॅडिकल आठवत आहेत का, असे होते बघा, CH3 CH3 वर डॉट असायचा. डॉट म्हणजे काय असणार आहे, फ्री रॅडिकल असणार आहे. आता आपली रिॲक्शन कशी होईल आपण बघू. परत एकदा चेक करा आपण. CH4 प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ Hµ काय तयार होईल तुमचं, CH3Cl प्लस HCl. बरोबर. ह्या रिॲक्शन मध्ये परत आणि एकदा Cl2 ऍड केला आपण, काय तयार होईल सांगा बघू, CH2Cl2 प्लस HCl. बरोबर. ह्यात अजून Cl2 ऍड झाला, काय तयार होईल, CHCl3 प्लस HCl. ह्याच्यात परत आणखीन काय ऍड झाला, Cl2 ऍड झाला, काय तयार होईल तुमचं, CCl4 प्लस HCl तयार होईल. हे कधीपर्यंत रिॲक्शन, पुढे रिॲक्शन कधी जाणार आहे, ज्यावेळी तुमचा क्लोरीन कसा असेल, एक्सेस असेल. आणि तुमचा ह्या रिॲक्शन मध्ये क्लोरीन एक्सेस असेल तर काय काय तयार होईल तुमचं, मिथाइल क्लोराइड, डायक्लोरोमिथेन, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड. पण जर समजा तुम्ही हा मिथेन एक्सेस मध्ये घेतला तर काय तयार होईल, फक्त मिथाइल क्लोराइड तयार. इथपर्यंत रिॲक्शन क्लिअर झाली का. आता काय करायचं आपल्याला, याच्यावर ह्या रिॲक्शन मध्ये मिथाइल क्लोराइड तयार होणार, हे तयार होईल, हे तयार होईल, हे तयार होईल. डिपेंड्स की तुमचा क्लोरीन, जिथं क्लोरीन संपेल तिथे रिॲक्शन थांबणार आहे. समजा तुमचे हे दोन प्रोडक्ट तयार झाले, क्लोरीन संपला तर पुढले दोन प्रोडक्ट तयार होणार नाही. हा प्रोडक्ट तयार होईपर्यंत क्लोरीन राहिला तर पुढला एक प्रोडक्ट तयार होणार. आणि समजा चारी प्रोडक्ट तयार होईपर्यंत जर क्लोरीन पुरला तर तुमचे चारी प्रोडक्टचं मिक्सचर तुम्हाला मिळणार आहे. आलं लक्षात. आता हे मेकॅनिझम आहे. फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये कधीही 3 स्टेप्स असतात. आपण 11वीला शिकलेल्या अल्केन टॉपिक मध्ये 3 स्टेप्स असतात. पहिली स्टेप असते दॅट इज कॉल्ड ॲज अ चेन इनिशिएशन स्टेप. चेन इनिशिएशन स्टेपच्या अगोदर काय करून घे, मी आपल्याला हवी असलेली रिॲक्शन इथे लिहून घेतो. कुठली रिॲक्शन होती बघा, बरोबर आहे, असं होतं का. चेन इनिशिएशन म्हणजे काय, आपल्याला फ्री रॅडिकल जनरेट करायचं आहे. ह्या स्टेप मध्ये काय तयार होतो, फ्री रॅडिकल जनरेट होतो. आता फ्री रॅडिकल जनरेट होणार म्हणजे काय होणार बघा, ही सनलाइट आहे, पहिल्यांदा काय होणार आहे, क्लोरीनवर पडणार आहे. जेव्हा ही सनलाइट क्लोरीनवर पडणार त्यावेळेला रिॲक्शन कशी होईल बघा. क्लोरीन, आपण एक काम करूया का, Cl2 जो असा लिहितोय त्याच्याऐवजी हा क्लोरीन असा लिहूया का, Cl सिंगल बॉन्ड Cl लिहिलं तर चालतोय. ह्याच्यावर काय पडणार आहे, सनलाइट. ह्या सनलाइट मुळे ह्या बॉन्डचं काय होणार, होमोलिटिक फिशन होईल.
होमोलिटिक फिशन. अगेन काय आली तुमची जी ओसी आली. होमोलिटिक फिशनचा अर्थ काय? एक असा बॉन्ड असतो जो सिमेट्रिकली ब्रेक होतो, एक इलेक्ट्रॉन इकडे एक इलेक्ट्रॉन इकडे, म्हणजे ह्याचं होमोलिटिक फिशन एक इलेक्ट्रॉन याला येणार एक इलेक्ट्रॉन येणार. तुमचं काय करणार आहे? Cl डॉट प्लस Cl डॉट. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ क्लोरीन फ्री रॅडिकल. दोन फ्री रॅडिकल तयार झाले का क्लोरीनचे? पहिल्या चेन इनिशिएट आता होणार आहे. चेन काय होणार आहे? सुरू होणार आहे. त्यासाठी काय लागतात? फ्री रॅडिकल. का तर आपल्याला मेकॅनिझमच कसं आहे? फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशनचं आहे. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये तुमच्या क्लोरीन पासून फ्री रॅडिकल तयार झाले. आता हा बॉन्ड ब्रेक होणार आहे, म्हणजे ही रिएक्शन कशी असणार आहे? एंडोथर्मिक. व्हॉट इज मीनिंग ऑफ एंडोथर्मिक? हीट काय केली जाईल? आता आपल्याला बॉन्ड ब्रेक करायचा ना, बॉन्ड ब्रेक करण्यासाठी हीट काय करायला लागणार? तुम्हाला हीट आत द्यावी लागणार आहे. आता हा जो फ्री रॅडिकल तयार झाला तो पुढल्या स्टेप मध्ये रिॲक्ट होणार. मग आपली दुसरी स्टेप कशी असणार आहे? चेन प्रोपोगेशन. आता चेन प्रोपोगेशन स्टेपचा अर्थ काय? आता हे बऱ्याच वेळा लिहावं लागणार आहे, बऱ्याच वेळेला हे रिपीट होईल बघा. एक फ्री रॅडिकल दुसरा फ्री रॅडिकल तयार करणार, दुसरा फ्री रॅडिकल तिसरा फ्री रॅडिकल तयार, तिसरा फ्री रॅडिकल पुढल्या फ्री रॅडिकलला तयार करणार. अशी चेन होते ना. आता जशी कोरोनाची चेन आहे, कशी आहे? कोरोना एकाला झाला की दुसऱ्याला होतो, दुसऱ्याला झाला त्याच्यापासून तिसऱ्याला झाला चौथ्याला, अशी चेन वाढत जाते ना. हे लॉकडाऊन कशासाठी केलेलं आहे? चेन कुठेतरी काय व्हायला पाहिजे? ब्रेक व्हायला पाहिजे. मग आपल्या चेन प्रोपोगेशन स्टेप मध्ये काय होणार आहे? एका फ्री रॅडिकल पासून दुसरा फ्री रॅडिकल कसा तयार होतो बघा. पहिल्या स्टेप मध्ये कुठला फ्री रॅडिकल तयार झालाय? क्लोरीनचा फ्री रॅडिकल तयार झालाय. हा क्लोरीनचा फ्री रॅडिकल कोणावर अटॅक करणार आहे? आता इकडे परत या. ही आपली मेन रिएक्शन आहे का? ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम पाहतो ना आपण. कुठपर्यंत आलोय? ह्या सनलाईट ह्याच्यावर पडल्यानंतर क्लोरीनचा फ्री रॅडिकल तयार झाला. क्लोरीनचा फ्री रॅडिकल अटॅक कोणावर करणार आहे? साहजिक आहे, क्लोरीनचा फ्री रॅडिकल मिथेनवर अटॅक करणार आहे. म्हणजे पुढल्या स्टेप मध्ये काय होईल? तुमचा क्लोरीनचा हा फ्री रॅडिकल मिथेन सोबत कंबाईन होईल. आता मिथेन सोबत कंबाईन झाल्यानंतर काय करणार बघा. मिथेन CH4 आहे. एका फ्री रॅडिकल पासून दुसरा फ्री रॅडिकल तयार. केमिस्ट्री मध्ये लक्षात ठेवा, कधी फ्री रॅडिकल कोणाशीही कंबाईन होते, नवीन फ्री रॅडिकलच तयार होणार आहे. आता हे CH4 आपण जर असं लिहिलं तर काय होतंय फक्त चेक करा. हा क्लोरीनचा फ्री रॅडिकल ह्या मिथेन सोबत म्हणजे याच्याशी कंबाईन झाला तर ह्यातला एक बॉन्ड ब्रेक होणार. ह्यात सुद्धा होमोलिटिक फिशन होणार. होमोलिटिक फिशन म्हणजे काय? सिमेट्रिकल ब्रेकिंग. हे बघा, हा समजा बॉन्ड आपण असा कन्सिडर केला, इथे एक इलेक्ट्रॉन इथे एक इलेक्ट्रॉन, तर हा हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन जाणार, हा इलेक्ट्रॉन कुणाला येणार? क्लोरीन येणार. आणि इथं H डॉट तयार होईल का? इथं काय तयार तुमचा H डॉट. H डॉट म्हणजे काय? हायड्रोजनचा फ्री रॅडिकल. शिवाय तुमचा CH3 डॉट तयार होईल का नाही? CH3 डॉट तयार झाला. आता मी जरा खोडतो. काय झालं बघा. हा क्लोरीन जेव्हा मिथेन सोबत कंबाईन होईल तुमचा H डॉट CH3 डॉट तयार होईल. मग हा फ्री रॅडिकल याच्यासोबत कंबाईन होऊ शकतो, हा फ्री रॅडिकल याच्यासोबत पण कंबाईन होऊ शकतो ना. पण म्हणजे क्लोरीनचा फ्री रॅडिकल हायड्रोजन सोबत कंबाईन होऊ शकतो, मिथाईलच्या फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होऊ शकतो, पण तो दोघांशी कंबाईन होणार नाही. हा क्लोरीन हायड्रोजनशी कंबाईन व्हायला प्रायोरिटी दिली. मग तुमचं तयार काय झालं? HCl ना. आणि राहिलं काय तुमचं? मिथाइल फ्री रॅडिकल. परत चेक करा. फ्री रॅडिकल मिथेन सोबत कंबाईन झाला, ह्यातला एक हायड्रोजन ह्यानं ऍब्झॉर्ब करून घेतला आणि मिथाइल फ्री रॅडिकल तयार झाला का? म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं होतं कसं कुठलाही फ्री रॅडिकल कुणाशी कंबाईन झालं तर नवीन फ्री रॅडिकलच तयार होतो ना. मग तुम्ही असं विचारू शकता ना की हा क्लोरीनचा फ्री रॅडिकल मिथाइलच्या फ्री रॅडिकल सोबत का कंबाईन झाला नाही? का कंबाईन झाला नाही? इथं हायड्रोजन क्लोरीन बॉन्ड तयार झालाय. जर हा फ्री रॅडिकल याच्याशी कंबाईन झाला तर हायड्रोजन क्लोरीन बॉन्ड तयार होईल. हा क्लोरीन ह्याच्याशी कंबाईन झाला तर कार्बन क्लोरीन बॉन्ड तयार होईल का? कार्बन हायड्रोजन बॉन्ड हा अतिशय स्ट्रॉंग असतो ऍज कम्पेअर टू क्लोरीन आणि कार्बन. बघा, क्लोरीन आणि हायड्रोजन बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. मग आपण याला म्हणूया का, आपण इथं स्ट्रॉंग बॉन्डिंग होतं आणि इथं काय होतं? वीक बॉन्डिंग होतं. आणि ही जी चेन प्रोपोगेशनची रिएक्शन आहे ही कशी रिएक्शन आहे? एक्झोथर्मिक. कुणाकुणासाठी? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. आयोडीन साठी नाही. आयोडीन साठी ही कशी रिएक्शन आहे? एंडोथर्मिक. म्हणजे इथं तुमचा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन रिएक्शन फ्री रॅडिकल असेल तर ही रिएक्शन काय हीट बाहेर टाकेल. मग जिथं बॉन्ड स्ट्रॉंग होतो तिथं जास्त हीट बाहेर पडते, जिथं बॉन्ड वीक होतो कमी हीट बाहेर पडते, जिथं जास्त हीट बाहेर पडते तिथं कंपाऊंड जास्त स्टेबल होतं. मग इथं हा क्लोरीनचा फ्री रॅडिकल कोणाशी कंबाईन होईल? हायड्रोजनशी कंबाईन होईल. HCl तयार झाला आणि हा फ्री रॅडिकल तयार झाला. लक्षात आलं का? आता चेन पुढे कशी प्रोपोगेट होणार आहे? त्या मिथेन आपला चांगला होता, 4 व्हॅलेन्सी कंप्लीट होत्या, रिलॅक्स होता. त्या क्लोरीन येऊन गोंधळ घातला, त्याचा फ्री रॅडिकल तयार केला. फ्री रॅडिकलचा अर्थ काय? एकदम असा अनस्टेबल असतो ना. हा मिथेन काय म्हणणार? मी स्टेबल होतो
ह्या क्लोरीननं मला काय केलं, अनस्टेबल केलं. मग ह्या क्लोरीनला मी परत दाखवतो, हा जो मिथाइल फ्री रॅडिकल तयार झालाय तो क्लोरीनवर अटॅक करणार. क्लोरीनवर अटॅक करेल म्हणजे कसं करेल बघा, CH3 डॉट आहे तो एका Cl2 वर, आता Cl2 आपण असं लिहूया. हा मिथाइल फ्री रॅडिकल इथं जो तयार झाला तो एका क्लोरीन मोलिक्युलवर काय करणार, अटॅक करणार. मग इथं अगेन ह्याचं काय होणार आहे, होमोलिटिक फिशन होणार आहे. Cl डॉट ह्याच्याशी कंबाईन होणार आहे. Cl डॉट ह्याच्याशी कंबाईन झालं की काय तयार झालं तुमचा, CH3Cl प्लस काय राहिला तुमचा, एक Cl डॉट राहिला. आता हा Cl डॉट काय करणार आहे, कोणावर अटॅक करणार आहे, मिथेनवर अटॅक करणार आहे. परत हे मिथाइल फ्री रॅडिकल तयार, हा मिथाइल फ्री रॅडिकल परत क्लोरीनवर अटॅक करेल. परत तुमचा काय झाला, मिथाइल क्लोराइड प्लस क्लोरीन फ्री रॅडिकल तयार होईल. म्हणजे ही रिएक्शन अशी होईल, ही रिएक्शन परत इथे येईल. आता इथं चेन काय झाली, पुढे चालली का बघा, दिस इज कॉल्ड एज अ चेन प्रोपोगेशन स्टेप. आता एवढं सगळं झाल्यानंतर ही रिएक्शन कुठं थांबायला पाहिजे ना, म्हणजे तिसरी स्टेप कुठली आली आपली, चेन टर्मिनेशन स्टेप आली. तिसऱ्या स्टेप मध्ये काय होणार आहे, आता ही चेन टर्मिनेट होणार आहे, चेन टर्मिनेशन स्टेप असणार. आता ही चेन टर्मिनेट होणार म्हणजे काय होणार बघा, इथून पुढे बऱ्याच वेळा तुम्हाला चेन टर्मिनेशन स्टेप येईल. चेन टर्मिनेशन एवढं लक्षात ठेवायचं, तुमच्या वरच्या स्टेप मध्ये जेवढे जेवढे फ्री रॅडिकल तयार झालेत ना, सगळे फ्री रॅडिकल एकमेकाला कंबाईन करून बघायचे. पहिला दुसऱ्याशी, पहिला पहिल्याशी, दुसरा दुसऱ्याशी, 3 जर तयार झाले तर पहिला दुसऱ्याशी, पहिला तिसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, दुसरा पहिल्याशी, पहिला तिसऱ्याशी, तिसरा तिसऱ्याशी, दुसरा दुसऱ्याशी, पहिला पहिल्याशी, जेवढे जेवढे फ्री रॅडिकल तयार झाले तेवढे सगळे कंबाईन करून बघता येतील का, कशात इथं आपण फ्री रॅडिकल किती तयार झाले बघा. आपल्या एवढ्या मेकॅनिझम मध्ये 2 फ्री रॅडिकल तयार झाले. कुठले कुठले, क्लोरीनचा फ्री रॅडिकल एक आहे आणि मिथाइलचा फ्री रॅडिकल एक आहे. मग पहिल्यांदा क्लोरीन क्लोरीन फ्री रॅडिकल कंबाईन करून बघा, Cl डॉट प्लस Cl डॉट काय तयार होईल, Cl डॉट जर कंबाईन झाले तर काय होणार आहे, Cl2. CH3 आहे, CH3 डॉट प्लस CH3 डॉट काय होईल, CH3 डॉट CH3 डॉट, CH3 सिंगल बॉन्ड CH3 म्हणजे काय, C2H6 इथेन तयार झाला की. ह्या रिएक्शन मध्ये तुम्हाला कुठे इथेन दिसतोय, पण ह्या रिएक्शनचा एक बाय प्रोडक्ट आहे कुठला, इथेन. कमी प्रमाणात तयार होतो पण इथेन सुद्धा तयार होणार. उद्या एमसीक्यू एखादा विचारला जाऊ शकतो, ह्या रिएक्शन मध्ये कुठला बाय प्रोडक्ट तयार होतो, तर क्लोरीन पण तयार होतो, Cl2 तयार होतो, इथे झालाय, मिथेन पण तयार होतो. आता अजून एक राहिला ना, हा क्लोरीन क्लोरीनशी कंबाईन झाला, मिथाइल मिथाइलशी कंबाईन झाला, हा क्लोरीन मिथाइलची पण कंबाईन होऊ शकतो ना. चेन थांबवण्यासाठी काय तयार होईल तुमचा, CH3Cl. These are the three products of this reaction. आलं लक्षात. आता काय होणार आहे, इथेन हा बाय प्रोडक्ट असणार आहे. चेन आपल्याला काय करायचे, चेन ही पुढे अशी न्यायची. आपण समजा इथून पुढे CH3Cl पण एका Cl2 सोबत कंबाईन झाला आणि CH2Cl2 जर तयार झालं असेल तर त्याचं पण आपण काय करायचं आहे, एक मेकॅनिझम बघूया. हे मेकॅनिझम समजलं का, प्रत्येकाची स्टेप 2 मिनिटं रिवाइज करूया का. काय काय होणार, पहिली स्टेप कुठली, पहिली स्टेप कुठली, चेन इनिशिएशन. त्याच्यात काय तयार होणार, फ्री रॅडिकल तयार होणार. कुणाचा, क्लोरीनचा. कुणापासून, UV लाईट, सनलाईट पासून. सनलाईट पडली की Cl डॉट तयार होणार. तो Cl डॉट कुणावर अटॅक करणार दुसऱ्या स्टेप मध्ये, अल्केन जे घेतले त्याच्यावर अटॅक करणार. मिथाइल घेतले, मिथेन घेतले त्याच्यावर अटॅक केली, काय तयार करणार, तो मिथाइल फ्री रॅडिकल तयार करणार. मिथाइल फ्री रॅडिकल परत कुणावर अटॅक करणार, क्लोरीनवर अटॅक करून परत क्लोरीन फ्री रॅडिकल. आता गंमत बघा, क्लोरीनने मिथेनवर अटॅक केला, मिथाइल फ्री रॅडिकल. मिथाइल फ्री रॅडिकलने क्लोरीनवर अटॅक केला, काय तयार झालं तुमचं, क्लोरीनचा फ्री रॅडिकल. क्लोरीनचा फ्री रॅडिकल परत मिथेनवर अटॅक करणार, मिथाइलचा फ्री रॅडिकल. मिथाइल फ्री रॅडिकल क्लोरीनवर अटॅक करणार, क्लोरीनचा फ्री रॅडिकल. ही चेन अशीच राहणार. शेवटी चेन थांबणार कुठं, जेवढे जेवढे आपले फ्री रॅडिकल्स आहेत ते सगळे एकामेकाशी कंबाईन होऊन. इथं किती फ्री रॅडिकल्स आहेत, 2 फ्री रॅडिकल्स आहेत, तर 3 प्रोडक्ट तयार होऊ शकतात. क्लोरीन क्लोरीन, मिथाइल मिथाइल, क्लोरीन आणि मिथाइल. आता आपण समजा इथं आलेलं आहे CH3Cl प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ Hµ. काय तयार होईल बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे CH2Cl2 प्लस HCl. ह्याचं मेकॅनिझम बघायचं आहे. पुढे जाऊया ना, ह्याचं पण मेकॅनिझम कसं असेल बघूया आपण. आता हे लिहून घेतलं असेल तुम्ही किंवा स्क्रीनशॉट काढला असेल तर मी हे सगळं रब करतो. आता बघा, चला आपल्याला कुठली रिएक्शन बघायची आहे, CH3Cl प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ Hµ. काय तयार होईल तुमचं, CH2Cl2 प्लस HCl. ही रिएक्शन बघायची आहे. पुढे जाणार ना आपण. आता याचं मेकॅनिझम मध्ये पहिली स्टेप, आता मी चेन वगैरे हा शब्द लिहित बसत नाही. काय करूया, इनिशिएशन. चलो पहिल्यांदा काय तयार होणार, फ्री रॅडिकल. कसा फ्री रॅडिकल तयार होईल,
Cl Cl इन द प्रेझेन्स ऑफ H म्यू काय होणार आहे, चलो Cl डॉट प्लस Cl डॉट, बरोबर आहे. ह्या सनलाइट ना ह्याच्यावर सनलाइट जर पडली, अटॅक केला, तर ह्याच्यापासून फ्री रॅडिकल तर हा फ्री रॅडिकल कोणावर अटॅक करणार आहे, ह्याच्यावर. आता इथं मिथाइल क्लोराइड आहे, मगाशी काय होता, मिथेन होता. आता मिथाइल बरोबर म्हणजे आपली काय झाली, दुसरी स्टेप कुठली आली, चेन प्रोपोगेशन. प्रोपोगेशन मध्ये काय येणार बघा, प्रोपोगेशन मध्ये काय होणार आहे, तुमचा हा जो फ्री रॅडिकल तयार झाला तो कोणावर अटॅक करणार आहे, मिथाइल क्लोराइड वर, CH3Cl वर. चलो काय तयार होते अगोदर लिहूया आपण, CH2Cl डॉट प्लस HCl. बारकाईने बघा हे कसं तयार झालं असेल. ह्या क्लोरीनच्या फ्री रॅडिकलनं ह्यातून एक हायड्रोजन काय केला, काढून घेतला का, हायड्रोजन काढून घेतल्यामुळे हा काय झाला तुमचा CH2 डॉट Cl हा एक फ्री रॅडिकल तयार झाला का. इथं सुद्धा कसं झालं असेल हे बघा, हे स्ट्रक्चर असं असू शकतं. समजा हे दोन इलेक्ट्रॉनचे एक बॉन्ड असेल तर ह्याचं होमोलिटिक फिशन म्हणून असा हायड्रोजनकडे गेला असेल, म्हणजे इथं काय काय तयार झालं तुमचा H डॉट अँड CH2Cl डॉट असे दोन तयार झाले असतील, दोन फ्री रॅडिकल तयार होणार. मग मला मगाच्या पद्धतीने सांगा क्लोरीन कुणाशी कंबाईन झाला असेल, हायड्रोजनशी का CH2शी, हायड्रोजनशी, कारण क्लोरीन हायड्रोजन बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग असतो. हा HCl कंबाईन झाला, इकडे हे HCl तयार झालं आणि आपला हा फ्री रॅडिकल शिल्लक राहिला. क्लिअर कट. आता चेन पुढे जाणार, हे CH3Cl एकदम स्टेबल होतं, ह्या क्लोरीननं गोंधळ घातला, त्याचा फ्री रॅडिकल तयार, ते कसं झालं अनस्टेबल झालं. आता ते कोणावर अटॅक करणार, परत साहजिक आहे ते क्लोरीनवरच अटॅक करणार. म्हणजे इथं आपली चेन आता पुढे कशी जाते बघा, CH2Cl डॉट प्लस Cl2 काय तयार होईल, हे Cl2 कसं ब्रेक होईल, मगासारखंच ब्रेक होणार आहे. ह्यातला एक Cl इथे येऊन अटॅच होईल, तर स्ट्रक्चर कसं तयार होईल बघा, प्लस काय तयार होईल Cl डॉट, बरोबर. डायक्लोरोमिथेन तयार झालं, दिस इज कॉल्ड एज मिथिलीन डायक्लोराइड. मग काय झालं, हा क्लोरीन परत इथं ह्याच्यावर अटॅक करेल, परत तुमचा हा फ्री रॅडिकल तयार, तो फ्री रॅडिकल परत क्लोरीनवर अटॅक करेल, परत हे कंपाऊंड क्लोरीन तयार होईल. म्हणजे ही रिएक्शन परत काय होणार आहे, अशी सायकल मध्ये जाईल. आता ही सायकल कधीपर्यंत थांबणार आहे, जोपर्यंत तुमच्या रिएक्शन सिस्टम मधला मिथाइल क्लोराइड तर संपायला पाहिजे किंवा क्लोरीन तर संपायला पाहिजे. दोन्ही पैकी संपला की रिएक्शन काय होणार, स्टॉप होणार. पण आपल्याला रिएक्शन स्टॉप करायचं तर काय करूया, इथं आता टर्मिनेट करूया. रिएक्शन काय करायचे आपल्याला, चेन टर्मिनेशन करायचं. नेहमी वन चेन टर्मिनेशन म्हणजे काय तयार होणार आहे, चेन टर्मिनेशन करायचं. तुमच्या ह्या सिस्टम मध्ये जेवढे जेवढे फ्री रॅडिकल तयार झाले ते सगळे काय करूया आपण एकत्र कंबाईन करूया. कुठले कुठले फ्री रॅडिकल तयार झालेत बघा, Cl डॉट प्लस Cl डॉट गिव्स काय Cl2, बरोबर आहे ना. हा एक तुमचा फ्री रॅडिकल तयार झाले कुठला, CH2 डॉट Cl प्लस, थोडस उलट्या पद्धतीने लिहितो मी इकडं, CH2 डॉट प्लस CH2Cl काय तयार होईल तुमचं, Cl CH2Cl, बरोबर आहे. अजून कसं प्रोडक्ट तयार होईल, Cl डॉट तुमच्या CH2Cl ह्याच्याशी कंबाईन झालं तर काय होतं तयार होणार, Cl CH2Cl. बघा इथं तीन प्रोडक्ट तयार झाले, एक जेमिनल डायहॅलाइड झालं आणि एक मिसिनल डायहॅलाइड पण झालं. हे क्लोरीन झालं, हे 1,2 डायक्लोरो इथेन झालं आणि हे डायक्लोरो मिथेन, असे तीन प्रोडक्ट्स तयार झाले. अगेन ह्यात एंडोथर्मिक एक्झोथर्मिक कशी असणार आहे, ही रिएक्शन कशी असेल एंडोथर्मिक, ही रिएक्शन कशी एक्झोथर्मिक असणार, कारण पुढे रिएक्टिव्हिटीसाठी आपल्याला ह्याचे गरजेचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं का. आता काय करायचं आपल्याला, आपण इथपर्यंत आलो, ही रिएक्शन पुढे कंटिन्यू करायची असेल तर तुम्हाला मेकॅनिझम येईल का, हे मेकॅनिझम लिहून घ्या. आता हे पुढलं मेकॅनिझम फक्त आपण एक जस्ट ब्रीफ मध्ये डिस्कस करणार आहे. पुढली रिएक्शनचं मेकॅनिझम कसं असेल अंदाज लावा. पुढं आपलं काय तयार झालंय, CH2Cl2 प्लस Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ H म्यू गिव्स CHCl3 प्लस HCl. थोडंसं डिस्कस करूया कसं असेल. पहिल्यांदा ह्याचा फ्री रॅडिकल तयार, ह्याचा काय तयार होईल तुमचा फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल कुठला तयार होईल तुमचा Cl डॉट, बरोबर आहे ना. चलो पहिल्या स्टेप मध्ये Cl डॉट तयार झाला. हा Cl डॉट कुणावर अटॅक करेल, ह्याच्यावर अटॅक करेल. ह्याच्यावर अटॅक केल्यानंतर काय तयार होईल, ह्यातनं एक हायड्रोजन काढून घेईल, तुमचा काय राहिला CHCl2 डॉट राहील ना, बरोबर आहे का. हा CHCl2 डॉट कुणावर कंबाईन, कोणाशी कंबाईन होईल,
क्लोरीनशी कंबाईन होऊन काय तयार केलं तुमचा CHCl3 तयार करून परत Cl डॉट तयार होईल. हे Cl डॉट परत ह्याची कंबाईन हे तयार करेल, हे क्लोरीनशी कंबाईन होऊन हे तयार करेल. झाली का? ह्याचे बाय प्रोडक्ट्स काय काय असतील? हा क्लोरीनशी कंबाईन झाला, चेन टर्मिनेशन Cl2, हा ह्याच्याशीच कंबाईन होईल ना. मग ते कसं असणार आहे तुमचं Cl2CHCHCl2 असणार आणि हा याच्याशी कंबाईन होऊन काय तयार करेल CHCl3. असे 3 प्रोडक्ट तयार होतील. आता ह्या स्टेपचं येईल का तुम्हाला? हे होमवर्क साठी घेऊ शकता तुम्ही. ह्याचं मेकॅनिझम लिहिता येईल का बघा. चालतंय? हे लिहून घ्या, मग आता बाकीचं आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे.